सो मी आता आलोय मुरुडेश्वर टेम्पल, जे माझ्या मागे आहे. आता किती दिसतंय मला नाही माहिती, बट अजून कन्स्ट्रक्शन मध्ये की रिन्युएट करतात का आयडिया नाही. बट हा, रात्री तर काय दिसतं, पण मला अनलकीली फोटो नाही क्लिक करता आला रात्री. तर मी आलोय मुरुडेश्वरला. आता आवाज किती होते माहित नाही, कारण खूप आजूबाजूला आवाज आहे. बट द व्ह्यू, हे नाही दाखवू. सो 20 रुपीज पर हेड एक तिकीट आहे, जी वरती घेऊन जाते आणि व्ह्यू दाखवते 18th फ्लोअरवरून. आता वरती जातो. सो मी आता 17th फ्लोअरवर आलो आहे. एक फ्लोअर आय थिंक वॉकिंग जावं लागतं. नाही, लिफ्ट आहे. तर इकडचा मी व्ह्यू दाखवतो. हा भारी व्ह्यू आहे यार. आता हे मधले ऑब्स्ट्रक्शन्समुळे एवढं कळणार नाही, बट आय थिंक थोडा आयडिया तर येतच असेल. आणि हा मेन फॅक्टर नाही इकडचा. USP हा व्ह्यू नाही आहे, तो मी लास्टला दाखवतो. जो इकडचा USP आहे, इथे पण बीचच आहे. तोच बीच आय थिंक कंटिन्यू आहे ना. हा तोच बीच इथे कंटिन्यू आहे. USP लास्टच दाखवणार ना. USP कसं पहिला दाखवणार इकडचं. जे लोक आले त्यांना तर माहितीच असणार आहे की इकडे USP काय ते. इकडे तर समुद्र दिसतोय. ठीक आहे, दोन्ही साईडवरून बीचेस दिसतोय. बट आता मी दाखवतो इकडचं मेन USP. आता तो पण इकडे महादेव जवळून पण बघणार आहे आपण जाऊन. इथे ते रथ आहे आणि अजून बरंच काय बरंच काय आहे. सो हा डे 3 आहे मुरुडेश्वरचा. सो मुरुडेश्वरमध्ये आता आलोय मी. काल याना केव्हजला गेलेलो. याना केव्हजवरून आता मुरुडेश्वरला आलोय. सेम डे मी जाणार आहे. प्लॅन केलंय की होनावरला जायचं. सो मी अपडेट करतो तुम्हाला. तुम्हाला दिसणार नाही, बट जे हे कोकोनट ट्रीज आहेत ना, इतके ऑसम वाटतात इथून. एक नंबर व्ह्यू आहे, बेस्ट, वर्थ इट आहे. बस 20 रुपीज चार्जेस आहेत आणि आय थिंक टाइम लिमिट्स पण नाही आहेत. सो या मस्त क्लिक करा. फक्त हे जे हे जे आहेत सेफ्टीवाले कन्स्ट्रक्शनचे, त्याचा थोडा इश्यू आहे. त्याचे बाकी काय जरा. सो मी आता आलो आहे खूप इम्पॉर्टंट स्पॉटवर माझ्या हिशोबाने, जो आजच्या दिवसाचा माझा खूप इम्पॉर्टंट स्पॉट आहे. जो दुरून मला दिसत होता व्ह्यू, हा मंदिरमध्ये सकाळी गेलेलो. आता इथे आलो महादेवाच्या दर्शनासाठी. इथे अजून बरंच काय काय आहेत, तर दाखवतो मी तुम्हाला वन बाय वन. तर इकडे एक म्युझियम आहे. हे तिकडे पण 20 रुपीज एंट्रन्स आहे. सो आता मी जस्ट घेतलं आहे. बघू आत काय आहे, मला पण नाही माहिती. आणि एक मिनटं, एक मस्त व्ह्यू दाखवतो. आणि हा अजून जेव्हा डार्क होईल ना, तेव्हा अजून मस्त लाइटिंग्स वाटतात. रावण के हाथों
इच्छानुसार देवी माया रावण के मन में फैल गई। रावण ने आत्मयुद्ध के बदले पार्वती को अपनी पत्नी बनाने की मांग की। शिव पार्वती नारद जी का ये खेल रावण की मां मानी नहीं। वो पार्वती जी को लंका में ले जाने के लिए तैयार हुई। पार्वती जी को इससे बुरा लगा और काम बिगड़ा। नारद ने ये नहीं चाहा। यहां देखिए नारद का एक और खेल। नारद सामने आए। रावण ने उनकी वंदना की। उन्होंने उसे पूर्ण कहा। रावण ने पूछा, ऐसा क्यों? पीछे मुड़कर देख, तुम पार्वती को नहीं लेकर आए। उसका सिर चकराया। क्यों? वो महान सुंदरी पार्वती घोर वेश रूप की काली माता को ले आया था। नारद जी ने सच कहा। माया से आवृत रावण विचार शून्य बना। पूछा उसने कि अब क्या किया? नारद ने पार्वती पाताल लोक में माया के बंधन में रहती है। सो अशी ही स्टोरी आहे रावण पहुंच गया जी पाताल लोक। हिंदीमध्ये पण सांगतात. सो फायनली मी त्या स्पॉटला आहे जिथे महादेवाची मूर्ती आहे.